पंढरपूरलाही जाऊन आलेला आहात. काय नेमकं बैठकांमध्ये चर्चा झाली आषाढी वारीची काय? नाही, आषाढी वारीच्या अनुषंगानं वारीच्या तयारी संदर्भात आणि ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीच्या संदर्भात आज बैठक झाली. खास करून पाठीमागच्या वर्षी प्रशासन, शासन आणि संबंधित सगळ्या यंत्रणांनी मिळून प्रचंड मेहनत घेतली आणि पाठीमागच्या वर्षी वारी यशस्वी केली. की ज्या वारीचं कौतुक अखंड राज्यामध्ये वारकऱ्यांनी केलं, सामान्यातल्या सामान्य वारकऱ्यांनी ज्या वारीचं कौतुक केलं अशी वारी मागच्या वर्षी पार पाडली. ती वारी करत असताना त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही कमी होत्या, अजूनही त्यामध्ये आणखीन सुधारण्याची काही आवश्यकता होती. या सगळ्या गोष्टीवर विचार केला आणि वारकऱ्यांना सर्वोत्तम सेवा कशी देता येईल या संदर्भातलं नियोजन या निमित्तानं केलं. ज्या ज्या गोष्टी मागच्या वर्षी केलेल्या होत्या, खास करून VIP दर्शन बंद करणं, त्याचा परिणाम म्हणून भक्तांना दर्शन घेत असताना 12-12 तास रांगेत थांबायला लागत होतं. त्या रांगा 3 तासात दर्शन आता 3-3.5 तासात दर्शन होईल अशी व्यवस्था उभी केली. खास करून सगळ्या रस्त्यांची कामं असतील. वाळवंट आपल्याला माहिती आहे की खूप श्रद्धा वारकऱ्यांची वाळवंटावर आहे, परंतु त्या ठिकाणी असणारी अस्वच्छता पाठीमागच्या वर्षीपासून आपण खूप कमी केली. पाठीमागच्या वर्षी बहुतांश अतिक्रमण आपण काढली. याही वर्षी काही थोडंफार अतिक्रमण आहे ते आपण काढून त्या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर वाळवंट, ज्यामध्ये भाविकांना, वारकऱ्यांना भजन करता येईल, भक्तिभावानं पूजापाठ करता येईल अशा पद्धतीचं वाळवंट तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पालखी तळावरच्या ज्या ज्या पायाभूत सुविधा होत्या त्या पायाभूत सुविधा देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे. काही ठिकाणी आपण तात्पुरत्या व्यवस्था उभ्या करत होतो. आता त्या स्थायी स्वरूपाच्या व्यवस्था करून प्रत्येक वर्षी ज्या गोष्टीवर खर्च होतो तोही कसा कमी करता येईल या संदर्भात नियोजन केलेलं आहे. मंदिरामध्ये दर्शनाच्या वेळी गडबड होऊ नये, कुठं अडचण येऊ नये म्हणून त्याही व्यवस्था आपण या निमित्तानं करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. AI च्या माध्यमातून, CCTVच्या माध्यमातून गर्दीवर कंट्रोल करण्यासाठी ज्या आवश्यक उपाययोजना आहेत त्याही उपाययोजना संदर्भात चर्चा झाली. नामदेव पायरीच्या जवळ सातत्यानं प्रचंड मोठी गर्दी व्हायची. तिथला रोड मागच्या वर्षी वन वे केला आणि त्याचा खूप मोठा फायदा झाला. चालू वर्षी तो रोड आपण वन वे करून वारकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये याची काळजी आपण घेतोय. वारीला येणारं प्रत्येक वाहन आपण बघितलं की 12-12 तास, 14-14 तास, 15-15 तास अडकून पडायचं. पाठीमागच्या वर्षी पोलीस प्रशासनानं खूप चांगलं काम केलं, नियोजनही आमच्याकडून खूप उत्तम झालं. त्याचा परिणाम असा झाला की 12 तास बाहेर पडायला वाहनाला लागणारं वाहन 3 तासात बाहेर पडत होतं. यावर्षी याच्याहीपेक्षा कमी वेळेत वाहन कसं बाहेर पडेल आणि गर्दीवर कंट्रोल कसं करता येईल याचाही विचार केला. NHAI कडून काही हायवेचं काम चालू होतं, ते कॉन्ट्रॅक्टरकडून 3 वर्ष झालं सातत्यानं अडचण निर्माण होत आहेत. याही वर्षी त्या अडचणी आहेत, त्याच्यावर मार्ग काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हे करत असताना स्वच्छ सुंदर पंढरपूर आणि भाविकांच्या, वारकऱ्यांच्या पालखी, ज्या पालख्या आपल्या आहेत, दिंड्या आहेत, त्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर सज्ज करण्याचं काम आणि प्रचंड उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये पालख्यांचं स्वागत होईल अशा पद्धतीचं पंढरपूर सजवण्याचंही काम आम्ही हातामध्ये घेतलंय. तेही काम या ठिकाणी होईल. पालखी मार्गावर शौचालयाची व्यवस्था असेल. खास करून मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आम्ही पाठीमागच्या वर्षीपासून चालू केलं, ज्याला आपण जर्मन हँगर म्हणतो. त्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी साधारण 5.5 लाख स्क्वेअर फुटाचा पेंडॉल आपण घातलेले होते. यावर्षी त्याला दुप्पट पेंडॉल आपण 11.5 लाख स्क्वेअर फुटाच्या आसपास करतोय. 3.5 लाख स्क्वेअर फुटाचे पेंडॉल आपण पाठीमागच्या वर्षी वॉटरप्रूफ मंडप घातले होते. यावर्षी त्याच्यातही आपण जवळजवळ 2-2.5 लाख स्क्वेअर फुटाचा पेंडॉल वाढवतोय, कारण आता जुलै महिन्यामध्ये वारी आहे, त्यामुळं पाऊसही त्या निमित्तानं असेल, त्यामुळं वारकऱ्यांना पावसापासून जास्तीत जास्त संरक्षण कसं देता येईल याची व्यवस्था आपण करतोय.
त्यासोबत आपण त्या दिंडीसोबत आणि येणारे पालखीसोबत येणारे जे वारकरी असतात त्यांची निवासाची सोय त्यांच्या दिंडी प्रमुखांनी केलेली असते. परंतु असा एक वारकरी आहे की स्वयंस्फूर्तीनं त्या वारीमध्ये सहभागी होतो. त्या वारकऱ्यांच्या निवासाची सोय मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये होईल. त्या ठिकाणी महिलांचे शौचालय, महिलांचं स्नानगृह हा नवीन कन्सेप्ट आपण मागच्या वर्षी आणला. तो स्नानगृह यावर्षी त्याची संख्या वाढवलेली आहे. महिलांचं चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष आणि महिलांच्या विश्रांतीसाठी वेगळा कक्ष, म्हणजे फक्त डिवाइड करतो आपण, वेगळा म्हणजे दोन, एक पुरुषांचा आणि महिलांचा, असं वेगळं कक्ष या निमित्तानं आपण त्या वारकरी सेवा केंद्रामध्ये करतोय. त्यामुळं सगळ्या सुविधा कशा वारकऱ्यांना देता येतील याची काळजी आपण घेतोय. आम्ही एक मेडिकल ऑन व्हील, एक आरोग्य रथ मुख्यमंत्री महोदयांच्या नावे आपण एक आरोग्य रथ करतोय. मागच्या वर्षी आपण 5 तसे रथ केले होते. यावर्षी आपण 15 करतोय. 15 म्हणजे मेडिकल व्हॅनमध्ये जे व्हॅन असेल त्याच्यामध्ये संपूर्ण मेडिकल असेल. त्यातलं प्रत्येक औषध त्या मेडिकलमध्ये मिळेल, ते मोफत मिळेल. त्यासोबत आपण त्याच व्हॅनमध्ये एक डॉक्टर आणि 2 नर्सेस आपण ठेवतो की जेणेकरून पेशंटला तपासून त्याला कुठल्या गोळ्या द्याव्या लागतील याची व्यवस्था आपण करतोय. त्यासोबत वारीसोबत आपण एक ICU सेंटर, म्हणजे बेड, 15 बेडचा ICU आपण ते पण आपण वारीसोबत ठेवतोय. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या वारकऱ्यांना या निमित्तानं सुविधा देण्यासाठी करता येईल ते आपण करतोय. ज्या ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे त्या ठिकाणी आपण पालखी तळाचं एक मॉडेल पालखी तळ आपण तयार करतोय. त्या ठिकाणच्या सुविधा आपण, म्हणजे पालखी सोहळ्याचे त्यांचे मानकरी असतील, बाकीची व्यवस्था असेल, खास करून पालखी सोहळ्यातले त्यांचे पालखीसोबत असणारे बैल असतील, घोडा असेल, यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था आपण उभी करतोय. त्या सगळ्याच गोष्टी या निमित्तानं आपण करतोय आणि या सगळ्या सुविधा वारकऱ्यांना कशा मिळतील, ते पर्यायी रस्ते आजपर्यंत आपण बघितलं की ज्या रस्त्यानं वारकरी येतोय त्याच रस्त्यानं वाहनं येतात आणि याचा परिणाम असा होतो की ट्रॅफिक जाम होतो, वाहनं निघत नाही पुढं. आता आपण यावेळी वारकरी ज्या रोडनं येतो त्या रोडनं वाहनांना प्रवेश आपण देत नाही, त्यांना पर्यायी मार्ग आपण करतोय. आतापर्यंत ते तात्पुरते करत होतो, आपण आता परमनंट पर्यायी मार्ग आपण पालखीसाठी केलेले आहेत. त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी आपण उपलब्ध केलेले आहेत, त्याचंही काम आपण करतोय. अशा अनेक कामं आहेत की जे आपण या वारीच्या निमित्तानं आपण करतोय आणि त्याचं नियोजन या ठिकाणी करतोय. खास करून आळंदीतून माऊलींची पालखी निघाल्यापासून, देहूतून तुकाराम महाराजांची पालखी निघाल्यापासून, किंवा सोपान काकांची पालखी असेल, बाकीच्या ज्या ज्या पालख्या ज्या भागात निघतात मराठवाड्यामध्ये, आपण मागच्या वर्षी बहुतांश सुविधा आपण माऊलींच्या पालखीला, तुकोबारायांच्या पालखीला दिल्या. बाकीच्या पालख्यांना सुविधा दिल्या, पण तेवढ्या सुविधा त्यांना मिळाल्या नव्हत्या. यावर्षी त्याही भागातल्या सगळ्या पालखींना आपण सगळ्या सुविधा आपण देतोय. त्या भागात आपण जर्मन हँगर उभे करत नसलो तरी सुद्धा त्या भागात जशी संख्या कमी आहे त्या ठिकाणी वाटेत येणारे मंगल कार्यालय किंवा ज्या ज्या ठिकाणी वारकरी स्टे करू शकतो अशा ठिकाणं आपण आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाची सोय, त्यांच्या शौचालयाची सोय, बाकीची व्यवस्था आपण त्या ठिकाणी उभी करतोय. त्यामुळं यंदा येणाऱ्या वारीतला जो वारकरी आहे त्याला सगळ्या सुविधा कशा देता येतील आणि त्याचा वारीचा प्रवास सुखकर कसा होईल अशा पद्धतीचं नियोजन करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी आज तयारीच्या बैठका झालेल्या आहेत. चांगले होते, मात्र आता त्यांना गद्दाराची उपमा दिली जाते. माणूस म्हणून चांगल्या लायकीचे नाहीत अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरे आता सध्याला चालू सभेमध्ये करतायत. ओमराजे निंबाळकर असतील, संजय देशमुख असतील, इतर 6 खासदार असतील, त्यांना लायकी नसलेला माणूस म्हणून ते समजतात. कशा प्रकारे बघताय? म्हणजे ऑपरेशन टायगरला ऑपरेशन देवेंद्र देखील असं म्हणतात. मला एक गोष्ट कळत नाही आहे. आता लायकी नसलेला माणूस किंवा लोक का गेली, लायकी नसल्यामुळे गेली का कशी गेली, हे आपण तपासलं पाहिजे. खास करून मी उद्धवजींना माझा सल्ला आहे की आता थोडं सबुरीनं घ्यावं. दुसऱ्याला दोष देऊन सगळ्या गोष्टीचे प्रश्न सुटत नाहीत. आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. अवश्य खासदार गेल्याचं दुःख त्यांना होईल, याच्यामध्ये कुठली शंका घेण्याचं कारण नाही. पण गेल्यानंतर दूषणं दुसऱ्याला देण्यापेक्षा हे जात असताना आपण कुठं कमी पडलो याचा अभ्यास ज्या दिवशी करतील
त्या दिवशी मला वाटतंय त्यांना सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधीला अनेक वर्षापासून त्यांनी शोधलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की ही परिस्थिती का निर्माण होते या संदर्भात आपण विचार केला पाहिजे आणि समोरची लोक सातत्यानं का निवडणुका जिंकतायत याच्यावर विचार केला पाहिजे. आणि हा विचार जेव्हा हरणारे लोक करतील, फक्त पालकमंत्री म्हणून मला दोष द्यायचा, देवेंद्रजींना दोष द्यायचा किंवा एकनाथ शिंदे साहेबांना दोष द्यायचा, म्हणजे सगळ्या प्रश्नाचं सोल्युशन मिळत नाही. आपण का महापालिकेत हारलो, आपण का राज्यात हारलो, आपण का जिल्हा परिषदेत हारलो, याचं आत्मपरीक्षण केलं की सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. त्यामुळे ती उत्तरं मिळवण्यासाठी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन नाही, आषाढी यात्रेमध्ये पंढरपूरच्या कॉरिडॉरचं भूमिपूजन होणार नाही. आत्ता त्याचे GRN प्रक्रिया चालू आहे. आत्ताच त्या संदर्भात काही बैठका झालेल्या आहेत. अजून आर्किटेक्ट नेमणं, बाकीच्या व्यवस्था उभ्या करणं, त्यानंतर मग त्याचं जमिनीचं ॲक्विजिशन, मग जमीन ताब्यात आल्यानंतर भूमिपूजन, ही प्रक्रिया आहे. त्याला थोडा वेळ लागेल. तो एक राजकीय प्रश्न. खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदेना रामाची उपमा दिली आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्मणाची उपमा दिली. महायुतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ आहे अशा पद्धतीचं काय उत्तर असणार आहे? आपला दृष्टिकोन बघता उघडा डोळे बघा नीट. त्यामुळं आपण जर दृष्टिकोन योग्य ठेवला तर राम आणि लक्ष्मण दोघे भाऊ होते. मोठा कोण छोटा कोण याला अधिकचं महत्त्व राहत नाही, पण भाव आहे त्याला अधिकचं महत्त्व राहतं. त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र खूप वेगानं प्रगती करतोय. महाराष्ट्राच्या जनतेनं देवेंद्रजींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. 2014 पासून 2000 आता कुठलं वर्ष आहे? 26. त्यामुळं 14ला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आलं. 19ला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं 119 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या आणि चालू या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या 132 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं देवेंद्रजी च्या कर्तृत्वावर राज्यातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळं आणि एकनाथ शिंदे साहेबांचंही काम खूप चांगलं आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून केलं, उपमुख्यमंत्री म्हणून आता ते खूप चांगलं काम करतात. त्यामुळं आपल्याला या निमित्तानं माझं सांगणं आहे की आता एवढं चांगलं सरकार चाललेलं असताना आपण बघण्याचा दृष्टिकोन सुयोग्य ठेवावा अशा पद्धतीची माझी विनंती आपल्याला आहे. ऑपरेशन टायगर व्हायच्या किती कोटींचा खर्च येईल? नाही, शासन वेगवेगळ्या पातळीवर खर्च करत असतं. मी तुम्हाला तेच सांगतो, त्याचा संयुक्तिक आकडा माझ्याकडे उपलब्ध नाही, परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं नियोजन विभाग वेगळा खर्च करतं, आरोग्य विभाग काय खर्च करत असतं, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग खर्च करत असतं. मोठा मेजर खर्च जो आहे तो ग्रामविकास खातं करत असतं की जो सगळ्या सुविधा व्यवस्था देण्याचं काम वारीला ग्रामीण भागामध्ये ते हे करत असते, ग्रामविकास खातं करत असते. असे वेगवेगळ्या ठिकाणी आणि बहुतांश खर्च तर सेवाभावी संस्था करत असतात. सेवाभावी संस्था आलेल्या वारकऱ्यांचं जेवण, आलेल्या वारकऱ्यांचं गाड्या, आलेल्या वारकऱ्यांना पाणी आपण तर देतोच, परंतु त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो, ज्या ठिकाणी दिंड्याचा मुक्काम असतो, त्या ठिकाणची लोक स्वयंस्फूर्तीनं त्यांची सेवा करत असतात. तो खर्च मला वाटतं शासन करतं याच्यापेक्षा मोठा खर्च असतो. त्यामुळं बहुतांश लोकांना सुविधा देणं, कारण आपण फक्त पंढरीच्या आषाढी दिवशी आलेल्या लोकांची संख्या काउंट करतो आपण, परंतु पालखी मार्गावर येणारी जी लोकांची संख्या असते, पालखीसोबत चालणारी 5-6 लाख लोकांची संख्या असली तरी रोज दर्शन घेऊन जाणाऱ्या लोकांची 5-6 लाख लोकांची संख्या असते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावातनं लोक येतात, दर्शन घेऊन जातात, पण त्यांनाही व्यवस्था उभ्या करायला लागतात. आलेल्या लोकांची स्वागताची, पाण्याची, बाकीची व्यवस्था उभ्या राहत असतात. त्यामुळे प्रचंड मोठा ताण कोट्यावधी भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि काही भाविक आषाढीला पंढरपूरमध्ये पण येत असतात. त्यामुळं खूप व्यापक असा नियोजन त्याला करायला लागतं आणि त्यासाठी खर्चही मोठा येत असतो. परंतु माझ्या माहितीप्रमाणे साधारण 60-70 कोटीच्या आसपासचा खर्च अपेक्षित असतो. प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून 5-10 कोटी रुपये कमी अधिक होऊ शकतो. पंढरपूरची पालखी येते आणि मागच्या वर्षी आपली अनुपस्थिती होती. यंदाच्या वेळेस आपण त्याच्या स्वागतासाठी यावं अशी भक्तांची मागणी आहे. गजानन महाराजांच्या पालखीला माझी अनुपस्थिती होती, तुमची माहिती चुकीची आहे. मी गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याला मी आलो होतो. मी पालखी सोहळ्यात येऊन दर्शन घेतलं होतं आणि गजानन महाराजांनी मला आशीर्वाद दिलेले होते. त्यामुळं आपली माहिती दुरुस्त करावी. सर, आषाढी यात्रेमध्येच
पंढरपूर 500 ते 550 टँकर लावले होते पाण्यासाठी, त्यावेळेस किती लावलेले आहे? याही 500-550 टँकरचीच व्यवस्था आहे. अजून जरी दुष्काळ जन्य परिस्थिती असली तरी अजून पालखी मार्गावर आपले जे फीडिंग पॉईंट आहे त्यामध्ये पाणी आपल्याला उपलब्ध आहे. परंतु एक अडचणीचा विषय आहे की पालखी मार्गावर कॅनॉल जेव्हा वाहत असतात तेव्हा बहुतांश वारकरी हे कॅनॉलमध्ये अंघोळ करतात, कपडे धुतात, बाकीच्या गोष्टी करतात. यावर्षी तेवढं पाणी उपलब्ध होतंय का नाही हा शंकेचा विषय आहे. परंतु मी मगाशी माहिती घेतली आम्ही बैठकीमध्ये, तर 1.5 TMC पाणी जलसंधारण विभागाने आरक्षित करून पालखीसाठी ठेवलेलं आहे आणि साधारण 2 TMC पाणी चंद्रभागेला सोडायला लागेल पालखीच्या कालखंडामध्ये. ॲक्च्युली पालखीसाठी सोडलं तरी ते पाणी शेतकरीच वापरतात. शेवटी ओव्हरऑल पाणी हे शेतकरीच वापरत असतो, परंतु त्या अनुषंगानं तेही पाणी सोडायला लागेल. त्यामुळं पाण्याची व्यवस्था तशी अडचणीची होणार नाही, परंतु परिस्थिती लक्षात घेऊन आपण सगळ्या व्यवस्था पॅरलली तयार ठेवलेल्या आहेत. वारकऱ्यांना काय आव्हान कराल की बाबा इतकी मोठी प्रशासन जबाबदारीनं ही तयारी करते, वारकऱ्यांकडून काय अपेक्षा शासनाची? वारकऱ्याकडून शासनाच्या काही अपेक्षा नाहीत. जेव्हा भक्तिभावानं वारकरी याच्यामध्ये सामील होतो, वारीमध्ये, दिंडीमध्ये, पालखीच्या सोहळ्यामध्ये आणि आषाढीला पंढरपूरच्या नगरीमध्ये ज्या भक्तिभावानं सहभागी होतो त्याच्याकडून शासनाला अपेक्षा काही वेगळ्या असू शकत नाही. तर शेवटी शासनानं दिलेल्या ज्या व्यवस्था आहेत त्याचा व्यवस्थित वापर करावा. अनावश्यक वापर चालू वर्षी तर पाण्याचा अनावश्यक वापर करू नये ही विनंती या निमित्तानं राहील. आणि शेवटी ह्या व्यवस्था उभ्या करत असताना ह्या व्यवस्था जर आपण नीट वापरल्या तर अनेक लोकांना वापरता येतील, याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि वारकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की आपलं आरोग्य सांभाळून आणि सगळ्या शासनानं दिलेल्या सगळ्या ज्या सुविधा देतंय शासन त्याचा वापर चांगल्या पद्धतीनं वारकऱ्यांच्याकडून व्हावा. आणि ते झाल्यानंतरचा जो आनंद शासन म्हणून आणि मेहनत काम करणारे, शासन म्हणून नाही, मी सांगितलं ना, लाखो लोक स्वयंस्फूर्तीनं स्वयंसेवक म्हणूनही काम करत असतात, त्याही लोकांना त्याचा आनंद मिळत असतो. टीईटीचा पेपर फुटल्यानंतर आता सगळे चिंता आहेत शिक्षक भावी शिक्षक. मी आपल्याला आता ज्या प्रश्नासंदर्भात बोलतोय तेवढीच माहिती, मला पेपर फुटल्याची माहिती, मी दिवसभर बैठकीत आहे, एकही मिनिट इकडे तिकडे नाही, त्यामुळे मला त्याची कल्पना नाही. माहिती घेऊन माहिती देतो. पंढरपूर नगरपालिकेवर आता नगराध्यक्ष, पंढरपूरचे आमदार एका बाजूने आणि नगराध्यक्ष एका बाजूने आहे, दोघांमध्ये जरा माझी आपल्याला विनंती राहील की हा कुणाच्या प्रेस्टेजचा सोहळा नाही, हा कुणाला मान अपमानाचा सोहळा नाही, हा सोहळा आमच्या वारकरी बांधवांचा आहे. आणि याच्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींनी मान अपमानाच्या गोष्टी करू नये, मान अपमान मिळण्याची अपेक्षाही ठेवू नये. म्हणजे मी पालकमंत्री म्हणून मी कुठेही मान सन्मानन माझा फोटो कुठेही अख्ख्या वारीमध्ये लावायचा नाही, ही माझी सूचना आहे. म्हणून मी सातत्यानं मागच्या वर्षी माझी सूचना होत्या, चालू वर्षी आहे की माझं काम आहे सेवा करणं. त्यामुळे सेवा करत असताना मला चालत जायला लागलं. मी सगळ्यात पहिलं VIP दर्शन मी बंद केलं, मी स्वतः बंद केलं आणि मग बाकी सगळ्यांना बंद करायचं आवाहन केलं. आजही मी VIP दर्शन, जेव्हा मी मंदिराची पाहणी करायला गेलो तेव्हाही मी दर्शन घेतलं नाही, मी मुखदर्शन घेतलं. त्यामुळं शेवटी आपण जेव्हा एखादी गोष्ट समोर ठेवतो समाजाच्या, तेव्हा आपण आदर्श घालून द्यायला लागतो. त्यामुळे मान अपमान ना आमदारांनी केला पाहिजे, ना नगराध्यक्षाने केला पाहिजे, ना पालकमंत्र्यांनी केला पाहिजे. सगळ्यांनी मिळून एक की सेवाभाव हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि सेवा करण्याचं काम केलं पाहिजे. मला ह्याच्यापेक्षा अधिकचं काय असू शकत नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये वारीच्या दरम्यान सोलापूर पंतप्रधान शर्यतीमध्ये नसले पाहिजेत म्हणून अमित शहा आणि नेते या दोघांनी मिळून हे ऑपरेशन देवेंद्र रचलेलं आहे असं. शर्यतीतनं बाद झालेल्या माणसांनी शर्यतीबद्दल चर्चा करू नये असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे त्यांना की प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे की एवढं मोठं आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले, हे सगळं त्या फ्रस्ट्रेशनमधून आदरणीय एवढ्या मोठ्या फ्रस्ट्रेशनमधनं काही गोष्टी उद्धवजींच्या डोक्यामध्ये येतात. माणूस फ्रस्ट्रेट झाला की तसे काही विचार मनामध्ये येतात, तसे विचार सध्या त्यांच्या मनामध्ये येत आहेत. त्यामुळं फ्रस्ट्रेशनमध्ये असलेल्या माणसाला फार गांभीर्यानं घेऊ नये असं संकेत मला वाटतं आहेत. असं
त्या संकेताचं पालन आपण करावं अशी विनंती माझी. हो, नीट आणि टीईटी परीक्षेचं जे पेपर फुटे आहे त्याच्या निषेधात आज खासदार प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा सोलापुरात काढण्यात हं? येतो. मशाल मोर्चा प्रणित शिंदे करतायत नीट आणि टीईटी परीक्षेचा पेपर. नाही, एवढ्या मोठ्या नेत्यांच्यावर मी वक्तव्य करत नाही. साहेब, विमानतळावर काय चर्चा झाली का बैठकीमध्ये? सोलापूरच्या इच्छुकांकडून डीपीसीच्या नियुक्त्या रखडल्यात. स्वीकृत सदस्य, परिवहन समिती सदस्य, महापालिकेची परिस्थिती करण्यात येते. आता आचारसंहिता सगळ्या संपलेल्या आहेत. डीपीसीच्या नियुक्त्या होतील, परिवहन समितीची नेमणूक होईल आणि ज्या ज्या समित्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या समित्याच्या नेमणुका आता होतील. त्यामुळं आपण बघा, सातत्यानं 6-7 महिने आचारसंहिता होती, त्यामुळे त्या नेमणुका करता आल्या नव्हत्या. पण आता आचारसंहिता संपलेली आहे, त्यामुळे नेमणुकाचे सगळे मार्ग मोकळे झालेले आहेत. जर्मन हँगर जे आपण घेतले होते गेल्या वर्षी, त्याची कन्सेप्ट चांगली बऱ्यापैकी गाजली होती. राज्यस्तरावर त्याची चर्चा पण झाली. यंदा अजून काय? मी तेच सांगितलं की मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र म्हणजेच जर्मन हँगर. जर्मन हँगर म्हणजे फक्त मंडप असतो, पण त्यातल्या आतल्या सुविधा असतात ते सुविधा केंद्र म्हणून. त्या ठिकाणी आपण सांगितलं की त्या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत होईल, त्यांच्या झोपण्याची व्यवस्था, त्यांच्या पाण्याची व्यवस्था, त्यांच्या मेडिकलची व्यवस्था, खास करून त्यांच्या प्रवासामध्ये त्यांचा जो वयोवृद्ध वारकरी आहेत किंवा महिला वारकरी आहेत, त्यांचा एवढं चालून त्यांच्या पाय दुखतात, बाकीच्या अडचणी, त्यांचा चरणसेवाही आपण त्या ठिकाणी करतोय. मागच्या वर्षी केली ती, यावर्षी खूप चांगल्या प्रमाणात म्हणजे आपण त्याची व्यवस्थापन करतोय. चरणसेवेचं आपण सुरुवात मागच्या वर्षी केली ती आणि यावर्षी त्याला व्यापक स्वरूप आपण देतोय. मशीनच्या माध्यमातून होईल आणि मॅन्युअली पण आपण त्यांची चरणसेवा करतोय. त्यामुळे आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता ती प्रत्येक गोष्ट त्या वारकरी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असेल अशा पद्धतीची व्यवस्था पण उभी करतो. हँगरबद्दल तक्रारी आल्या दिसल्या. काय? पाणी झडपी सदस्य म्हणाले गळती लागली होती. काय हँगर बद्दल बिलकुल म्हटले नव्हते. वॉटरप्रूफ मंडपच्या संदर्भातला विषय होता की ज्या ठिकाणी काही गळालं. आपण नवीन जरी स्लॅबचं घर बांधलं तरी एखाद्या ठिकाणानं लिकेज होतं. त्यामुळं ते तर टेम्पररी मंडप आहेत, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी लिकेज होऊ शकतं, पण तेही होऊ नये याची काळजी आपण घेऊ. झडपी सदस्यांना सांगा आपण की तुम्ही बिलकुल चिंता करू नका, यावेळी मंडप मध्ये लिकेज होणार नाही अशी व्यवस्था आपण करू. मध्ये किती गाड्या आल्या आणि काय कुठलं बजेट होतं? जेटीमध्ये पदाधिकाऱ्यांना आज गाड्यांचं वितरण करण्यात. JLP मध्ये पदाधिकाऱ्यांना गाड्या, सभापती म्हणून जिल्ह्याचा तालुक्याचा सभापती म्हणून काम करतो तेव्हा तालुकाभर कामाच्या निमित्तानं फिरावं लागतं. त्या संदर्भात आणि जिल्हा परिषद सभापती म्हणून आपण बघतो की त्याचंही कामकाजाचं क्षेत्र जिल्हाभर असतं, तेव्हा त्यांना गाड्या आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासन उपलब्ध करून देत असतं. परंतु 7-8 वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदर गाड्यांची खरेदी झाली नव्हती. ह्या गाड्या आता वापरण्यायोग्य झाल्या नव्हत्या. RTOनं त्याला डिस्ट्रॉय करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, तर त्या गाड्या डिस्ट्रॉय केल्या आणि त्यासाठी या गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्याला वेगळा कुठून निधी उपलब्ध करायची आवश्यकता भासलेली नाही. जिल्हा परिषदेमध्ये तो आवश्यक निधी जो असतो तो आवश्यक निधी त्या ठिकाणी उपलब्ध असतो आणि त्यातून त्या घेतलेल्या गाड्या आहेत आणि त्यामुळं पदाधिकाऱ्यांना काम करताना सोपं जाईल. आणि त्या सभापती म्हणून काही सभापती आहेत त्यांची स्वतःच्या गाड्या आहेत, त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांची स्वतःची गाडी नाही त्यांना मात्र लोकांच्या सेवा देताना ज्या अडचणी येतात त्यासाठी त्या गाडीची आवश्यकता असते, त्या गाड्या उपलब्ध करून देतात. साधारण किती कोटींचा आजच्या नियोजन बैठकीमध्ये विमानतळाच्या त्या नाईट लँडिंगला धरून त्या नवी जिंदगी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. त्यांचं असं म्हणणं आहे की आता घरावर जर बुलडोझर चढवतात आम्ही संघर्ष करू सरकारच्या विरोधामध्ये. 1500 घरं जी आहेत अतिक्रमित, ते 5,000 घरं, तर ते संघर्ष समिती स्थापन करून लढा देणार असं त्यांचं 107 एकरवरती अतिक्रमण आहे असं. बरं, पहिलं तर सरकारी जागेवर अतिक्रमण करायचं, बेकायदेशीरपणे राहायला जायचं, पुन्हा व्यवस्थेला चॅलेंज करायचं आणि अशा पद्धतीचं वर्तन करायचं हे शोभत नाही. आपण शासकीय जागेवर अतिक्रमण केलं याच्यावर शिक्कामोर्तब करता. शेवटी देशामध्ये कायदा आहे, कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही. नवी जिंदगीवाला नाही, जुन्या जिंदगीवालाही नाही. त्यामुळं कुठल्याही जिंदगीवाला देशाच्या कायद्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी करत असताना कुणी आडवा आला तरी सुद्धा कायद्याची अंमलबजावणी होईल आणि जे कायदेशीर आहे ते काम होईल. काय चर्चा झाली बैठकीत?
भाऊ विमानतळाला धरून प्रश्न आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं यासाठी एकच प्रश्न. भाऊ, नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं यासाठी खासदार म्हात्रे जे आहेत ते विधान भवनावरती मोर्चा काढणार आहे. आता म्हात्रेंच्या मनात काय आहे हे मला कल्पना नाही, आणि दिवा पाटलांचं नाव देण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सातत्यानं स्पष्ट केलेलं आहे. आता मी स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे ते विमानतळाला कुठलं नाव द्यावं हे केंद्रीय पातळीवर ठरतं. माझी भूमिका आहे दिबा पाटलांचं नाव देण्याची आहे.